नमस्कार मित्र हो. पोलीस भरती एक मिशन या टेलिग्राम चॅनल तसेच यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजचा विषय भारतीय राज्यघटना त्याच्यामधील कलम 32. कलम 32वर याच्यापूर्वी सुद्धा प्रश्न आलेले आहेत आणि पुढे सुद्धा येतील, बरोबर. तर पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या पोलीस खात्याशी निगडीत असलेले हे कलम 32 आहे. याचा आणि आपला संबंधामध्ये जवळपास खूप महत्त्वाचा संबंध आहे. बाबा हे आपल्याला बऱ्याच जागी आपल्याला हे पोलीस तपासाचा असेल किंवा काही न्यायालयीन बाबी असेल अशा ठिकाणी हे कलम 32चा उपयोग होत असतो, बरोबर. तर त्याच्यामध्ये कलम 32 पाहताना डायरेक्ट मला तर वाटलं नाही, म्हणून मी काय केलेलं की 2-4 किंवा 5 म्हणजे 7-8 प्रश्न अजून सुद्धा ॲड व्हावा हा उद्देश असल्यामुळे थोडंफार जास्त एक्स्ट्रा माहिती घेतली आणि ती याच्यामध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे, बरोबर. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न कसा येऊ शकते, बरोबर. तर भारतीय राज्यघटनेचे भाग 3 मध्ये कशाचा उल्लेख आहे किंवा काय आहे असा प्रश्न येऊ शकतो, बरोबर. तर भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार आहेत. तर रिपीट त्यालाच फिरवून जर विचारायचं जर म्हणलं तर मूलभूत अधिकाराचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहे असं सुद्धा येऊ शकते. तसेच कलम 12 ते 35 मध्ये कशाचा उल्लेख आहे, मूलभूत अधिकाराचा आहे. कलम 12 ते 35 हा भाग 3 मध्ये कोणत्या कलमाचा समावेश होत असतो, बरोबर. तर 12 ते 35 जवळ 5-6 प्रश्न आपले इथंच होतील, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. तसेच आपल्याला जे कलम पाहायचं आपलं घटनात्मक उपाययोजना कलम 32. घटनात्मक उपाययोजना म्हणजे काय, की भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलेले जे मूलभूत अधिकार आहेत कलम 12 ते 35 मधले, याचं जर उल्लंघन जर झालं तर आपण कलम 32 नुसार डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. त्याच्यासाठी कलम 32 घटनात्मक उपाययोजनाचा हक्क, त्यालाच आपण रिट्स म्हणतो, त्याला प्राधिकार म्हणतो, बरोबर. किंवा घटनात्मक उपाययोजना करणे म्हणजे काय, घटनात्मक उपाययोजना हे 5 प्रकारच्या रिट्स आहेत किंवा प्राधिकार काढण्याचं म्हणतो, बरोबर. एखाद्याचे मूलभूत अधिकाराचं जर उल्लंघन झालं तर कलम 32 नुसार 5 प्रकारच्या रिट्स काढता येतात, बरोबर. तर बाबा घटनात्मक उपाययोजना हे जे कलम आहे खूप महत्त्वाचं आहे, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32ला घटनेचा आत्मा असे म्हटले आहे. त्याच्यामुळं हे सुद्धा तुम्हाला तेवढंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर आपल्या मूलभूत अधिकाराचे जर उल्लंघन झाले तर आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊन कलम 32 प्रमाणे ते जे आपले उल्लंघन झाले त्याच्या विरोधात आपण अपील करून आपल्याला ते वापस भेटू शकतात. तसेच आपल्याला कलम 226 नुसार आपण हायकोर्टात सुद्धा जाऊन जे आपल्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालंय त्याच्या बाबतीत आपण याचिका रिट दाखल करता येऊ शकते. किंवा आता मला एक आपल्याला जे मूलभूत अधिकार आणि जे कायदेशीर अधिकार आहेत, बरोबर, त्याच्यापैकी फक्त मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं तरच हे अधिकार किंवा हे कलम 32 रिट्स प्राधिकार काढण्याचा अधिकार मिळू शकते. इतर अधिकार जे आहेत समजा किंवा जे वेगवेगळ्या बाबी आहेत त्याच्यासाठी काय, त्याच्यासाठी जे आहे जे कायदेशीर बाब आहे किंवा तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाणं लागेल किंवा कोर्टामध्ये जाणं लागेल. मग कोर्टामध्ये द्वितीय वर्ग प्रथम वर्ग हे काय आहे, बरोबर. हे अपील कसं आहे सर्वोच्च न्यायालयात जाता येते. पण जर समजा आपल्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं तर आपल्याला इकडे तिकडे न जाता म्हणजे फिरून न जाता डायरेक्ट आपण सुप्रीम कोर्ट कलम 32 प्रमाणे आणि हायकोर्टात कलम 226 नुसार जाता येते, बरोबर. आता प्राधिलेख काढण्याचा जो अधिकार आहे, मी काय म्हणतो प्राधिलेख काढण्याचा अधिकार आहे तो 5 प्रकारचा आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे बंदी प्रत्यक्षीकरण, 2 आहे परमादेश, 3 आहे प्रतिषेध, 4 आहे उत्प्रेक्षण आणि 5 आहे अधिकार पुच्छ, बरोबर. आता मला एक सांगा किंवा या गोष्टीवर काही प्रश्न आले होते का, तर हो 100% प्रश्न आले होते. पाठीमागे गेल्या भरतीला बी आले, त्याच्या पाठीमागच्या भरतीला आले, त्याच्या पाठीमागच्या भरतीला आवर्जून मी बघितलेला प्रश्न 2016च्या वाशिम जिल्हा पोलीसला सुद्धा याच्यावर प्रश्न आलेला आहे. काय तिथे विचारला होता हबिबस कार्पस म्हणजे काय, हबिबस कार्पस म्हणजे काय.
तर त्याचं उत्तर होतं सदेह उपस्थित राहणे. काय होतं? सदेह उपस्थित राहणे. बरोबर. आपण आता डायरेक्ट काय करू, जे आपला जे विषय आहे बरोबर, जे आपल्याला 5 प्रकारचे प्रातिनिधिक बघायचे बरोबर, रीट्स काढायचे ते नेमकं आहे काय बाबा, हे एकदम जर खोलातून तुम्ही जर लक्षात जर दिलं तर तुम्हाला आरामशीर त्या गोष्टी येऊन जातील. दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा म्हणजे तुम्ही याच्या पहिले शिकले असाल, ज्या ट्युशन लावले असेल त्याच्यामध्ये शिकवलं असेल, किंवा शिकले नसाल तर तुम्ही स्वतः जर आता इथं थोडंफार ऐकलं, तुम्ही मस्त व्यवस्थित ते अभ्यास तुमचं हे आवर्जून तुम्ही वाचून किंवा काही जणांचं कसं झालंय, वाचलं होतं लय दिवस झाले रिव्हिजन नाही, ते रिव्हिजन होईल आणि तुम्ही या गोष्टीकडे प्रॉपर लक्ष द्या, कारण की खूप महत्त्वाचा विषय किंवा हे जे आहेत आपल्या रीट्स कलम 32 विषय महत्त्वाचे आहेत बरोबर. कारण की हे तुम्हाला काही वेगवेगळे नाव आहेत बघा. हायवेस कार्पस म्हणजे काय, मॅनमस म्हणजे काय, पुन्हा कोवारंटो म्हणजे काय, प्रतिषेध म्हणजे काय, प्रोहिबिशन म्हणजे थोडंफार विचित्र शब्द, म्हणजे ते आपल्या भाषेतले मुळात ते शब्द नसल्यामुळं आपल्याला लक्षात येण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण वेळ लागतोय पण लक्षात येणार नाहीत अशी गोष्ट होणार नाही. थोडा फक्त तुम्हाला त्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 ची रीट्स आहे आपली बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय, त्यालाच देह उपस्थिती सुद्धा म्हणतात आणि लॅटिन भाषेतील त्याचा अर्थ होतो हाबेबस कार्पस. आता हाबेबस कार्पस म्हणजे काय, किंवा सदेह उपस्थित राहणे बरोबर. मग हा अधिकार बाबा आपल्याला कोणाच्या विरुद्ध मिळतोय, खाजगी व्यक्ती तसेच सरकारी व्यक्ती दोघांच्या विरुद्ध सुद्धा हा अधिकार आपल्याला मिळत असतो. दुसरी गोष्ट किंवा सदेह उपस्थित राहणे म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला जर बेकायदेशीरपणे अटक करण्यात आलेली असेल तर अशा व्यक्तीच्या विरोधात ज्या व्यक्तीने त्यांना अटक केलेली आहे त्या व्यक्तीला न्यायालय आदेश करेल किंवा आपण त्या व्यक्तीला सदेह आमच्या समोर हजर करा, याला आपण बंदी प्रत्यक्षीकरण, देह उपस्थिती किंवा हाबेबस कार्पस असे म्हणत असतो बरोबर. किंवा ह्या ज्या घटना आहेत बरोबर बंदी प्रत्यक्षीकरणच्या, हे जास्तीत जास्त सरकारी व्यक्ती म्हणजे कोण, पोलिसाचं जे कर्तव्य आहे, एखाद्या व्यक्तीला जर अटक केलेला असेल तर त्याला 24 तासाच्या आत जवळच्या न्यायालयात हजर करणे बंधनकारक असते. जर न्यायालयात हजर केले नाही, जर योग्य कारण देता नाही आले तर त्या व्यक्तीच्या विरोधात किंवा कारवाई होऊ शकते की आपण 24 तासात आपण त्यांना हजर का नाही केले म्हणून बरोबर. तसेच याच्यानंतरचा जो भाग आहे, आता हे फक्त बंदी प्रत्यक्षीकरण एकच बघितलं आपण. त्याच्यानंतर जे आहे समजा काय, परमादेश म्हणजे काय, प्रतिषेध म्हणजे काय, उत्प्रेक्षण म्हणजे काय, स्वाधिकार, हे लगेच आपण काही वेळानंतर बघू. तोपर्यंत आपण आपल्या ग्रुपचे जे लिंक आहे ते लोकांना पाठवा. दुसरी गोष्ट, आपल्या ग्रुपचे जे लिंक आहे तुम्ही जरी लोकांना जरी पाठवता, समजा ॲड होतील न होतील, पण तुम्हाला समजा असं वाटलं काही वेळेस काय होईल, आपल्या ग्रुपचे जे लिंक आहे ओपनच होत नाही. त्याच्यामुळं ज्याला ॲड व्हायचं ज्याला ॲड व्हायचं त्याला ॲड होता येणं. तर याच्यासाठी मी काय केलं, आपल्या ग्रुपची लिंक जी आहे तुम्ही स्वतः तुमचे मित्र असतील त्यांना ॲड करू शकता बरोबर. जय हिंद मित्र हो, लगेच भेटू थोड्या वेळात.